मी एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग झाल्यानंतर थोडं केली असती तर लवकर बरं झालं असतं. मी लग्न झाल्यानंतर एम-पी-एस-सी चालू केली, त्याच्यामुळं मला कमी वेळ भेटला नाही का. माझ्या बायकोने मला खूप साथ दिली. ती जॉब करत होती. ती तिच्या पगारातून येणार याच्यातून आमचं कुटुंब चालवलं. कॉम्पिटिशनला घाबरलो नाही म्हणता येणार, पण शाश्वती नव्हती नाही का. कारण वर्षातून एकदाच परीक्षा होणार, वर्षभर थांबायचं, त्याचे रिझल्ट, त्याचा वेळ आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे ना सर. एम-पी-एस-सी वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे मी बाहेर येण्याचा निर्णय घेतला. तुम्ही किती जरी हुशार असले पण तुम्ही रिझल्टमध्ये तुमचं नाव नसलं तर नंतर कोण तुम्हाला विचारणार नाही. आणि तुम्ही रिझल्टमध्ये आलं तर सारे जग तुम्हाला हार सत्कार करायला येईल, सगळे लोक तुमच्यावर स्टेटस ठेवायला येतील, फोटो काढायला येतील. हे बघा, निर्णय घेता आला पाहिजे. बरोबर आला तरी स्वतःचा आणि चुकला तरी स्वतःचा, पण डिसिजन घेतला पाहिजे. तुम्ही जर डिसिजन नाही घेतलं तर मग काही नाही होऊ शकत. तुम्हाला जर टिकायचं असेल मार्केटमध्ये, स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस हा अविभाज्य घटक आहे. कोणताच व्यवसाय सोपा नाही साहेब. प्रत्येक व्यवसायात कष्ट आहे. म्हणजे मी व्यवसाय केला म्हणून सगळ्यांनी व्यवसाय करावा काय, कोणी चहाचं दुकान टाकते म्हणून सगळ्यांनी चहाचं दुकान टाकलं पाहिजे असं नाही. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचं दुःख ज्याला त्याला माहिती. नमस्कार, मी किरण निमोरे आणि आपण पाहतोय वास्तव कट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की वास्तव कट्ट्यावरती अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यू असतात. त्यातून विद्यार्थी मोटिवेट होतात आणि अधिकारीच बनायचंय हे स्वप्न घेऊन त्या अभ्यासाला सुरुवात करतात. परंतु त्यासोबतच एक वेगळं वास्तव दाखवण्याचा पण आपण प्रयत्न करत असतो. या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जे आले, परंतु इकडे त्यांना अपयश आलंय असं म्हणता येणार नाही, परंतु ते यशस्वी झाले नाहीत अधिकारी बनण्यात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा कुठलाही विद्यार्थी अपयशी होत नाही, परंतु तो योग्य मार्गाने गेला तर, योग्य वेळी एक्झिट घेतली तर. आपण स्पर्धा परीक्षा किंवा एम-पी-एस-सी ते उद्योजक अशी एक सिरीज चालवतो आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी, जे युवक स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडलेत आणि कुठेतरी त्यांनी वेगळ्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये विश्व निर्माण केलंय, शून्यातून विश्व निर्माण केलंय, अशा युवकांना आपण वास्तव कट्ट्यावरती आमंत्रित करत असतो. आणि आज असेच एक उद्योजक आपल्यासोबत आहेत की ज्यांनी बाबीर उद्योग समूह स्थापन केला आणि त्याच्या अंतर्गत इन्फिनाइट ऑटोमेशन आणि सोल्युशन या नावाची त्यांची कंपनी चालू आहे. कोट्यवधी रुपयाचा त्यांचा टर्नओव्हर आहे आणि आज जवळपास 40 ते 50 कुटुंब ते चालवत आहेत. म्हणजे 40 ते 50 लोकांना त्यांनी रोजगार दिलाय. जर ते अधिकारी झाले असते तर अधिकारी म्हणून वावरले असते, परंतु आज ते रोजगार देणारे, रोजगार निर्माते आणि स्वतःचा उद्योग, स्वतःच्या पायावरती शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रवीणरावजी केसकर सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. खरं तर धन्यवाद सर. खूप खूप अभिनंदन. स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत होतात, अधिकारी बनण्याचं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं, वेळीच स्वतःला ओळखलं आणि व्यवसायात उतरला. बरोबर आहे सर. तुमच्या व्यवसायातली प्रगती तर जाणून घ्यायचीच, परंतु तत्पूर्वी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचं का ठरवलं? स्पर्धा परीक्षामध्ये येण्याचं कसं ठरवलं सर, की सगळ्यात महत्त्वाचं माझी पार्श्वभूमी. माझे वडील हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करताय पारनेर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे. आणि लहानपणापासूनच वडील जेव्हा गुरुजी म्हणून, म्हणजे एक शिक्षक म्हणून जेव्हा नोकरी करत होते, तेव्हापासूनच एक सरकारी नोकरीची आवड होतीच पहिल्यापासून. एक घरात त्या प्रकारचं वातावरण होतं. त्याच्यामुळं असं वाटत होतं की मोठं जाऊन एक अधिकारी व्हावं हे स्वप्न होतं. आणि आमचे चुलत काका आहे, ते पण एक IFS म्हणून, जिल्हा वन अधिकारी म्हणून ते पण रिटायर झाले आहेत आताच. मग घरात पार्श्वभूमी असल्यामुळं एक पहिल्या लहानपणापासून आवड होती, त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा निर्णय घेतला. ओके, किती वर्ष अभ्यास केला? सर, एक मी 2.5 ते 3 वर्ष पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी दिला. काय टार्गेट काय होतं? टार्गेट माझं सर, मला आवडणारी पोस्ट होती डेप्युटी CO, म्हणजे किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर, ह्या प्रकारच्या पोस्ट मला आवडायच्या, क्रीम पोस्ट नाही का. ओके, का म्हणजे 2-3 वर्ष अभ्यास केला, नाही जमलं? नाही सर, काय असतं की आपला एक सर्टन लेवलचा वेळ मी दिला, त्याच्यानंतर असं वाटलं की आता अजून वेळ देण्यात का हे नाही. कारण काय कारण मी डिसिजन थोडा लेट घेतला अभ्यास करण्याचा. मी एम-पी-एस-सी इंजिनिअरिंग झाल्यानंतर थोडं केली असते तर लवकर बरं झालं असतं. मी लग्न झाल्यानंतर एम-पी-एस-सी चालू केली, त्याच्यामुळं मला कमी वेळ भेटला नाही का. म्हणजे ओके, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर लग्न केल्याच्या नंतर, म्हणजे जॉब करता करता नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी एम-पी-एस-सी करण्याचा निर्णय घेतला की नाही बाबा, आता आपण वेळ दिला पाहिजे. पण नंतर म्हणजे थोडक्यात जो मेन वेळ पाहिजे तो भेटला नाही. त्याच्यामुळे मी फुल टाइम केला, असं काही नाही. लग्न झाल्यानंतर पण नोकरी सोडली होती. माझ्या बायकोने मला खूप साथ दिली. ती जॉब करत होती, ती तिच्या पगारातून येणार याच्यातून आमचं कुटुंब चालवलं. माझ्या वडिलांची पण साथ होती, माझ्या वडिलांनी पण त्या काळात मला खूप साथ दिली. पण शेवटी एक 2-2.5 वर्षानंतर आपण किती दिवस थांबणार आहे ना. कारण एम-पी-एस-सी मध्ये वेळ लागतो किंवा लवकर पण भेटतं, असं काही नाही. ज्याचं त्याचं स्किल आहे, ज्याची त्याची बुद्धिमत्ता आहे.
आणि माझ्यात थोडे पेशन्स पण कमी होते. म्हटलं पुढे जाऊन जर अजून वेळ लागला तर परत याच्यातून बाहेर यायचो नाही लवकर. शाश्वती नाही, कारण म्हणजे कॉम्पिटिशनला घाबरलो नाही म्हणता येणार, पण मग शाश्वती नव्हती नाही का. कारण वर्षातून एकदाच परीक्षा होणार, वर्षभर थांबायचं, त्याचे रिझल्ट, त्याचा वेळ, आणि वेळ खाऊ प्रक्रिया आहे ना सर, एमपीएससी वेळ खाऊ प्रक्रिया आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी बाहेर येण्याचा निर्णय घेतला. 2019च्या तलाठी भरतीला होतो मी. एक 4 मार्कांनी माझं नगर तलाठी गेलं, जे गेलं ते गेलं. आता 1 मार्काने गेलं काय 10 मार्काने गेलं काय साहेब, एकदा परीक्षा गेली. कारण काय शेवटी एमपीएससी मध्ये कसं सर, रिझल्ट मध्ये आला तर तुम्ही अधिकारी म्हणून तुमचं लौकिक होतं, तुम्ही किती मार्काने गेले कोण नाही विचारत नंतर. शेवटी काय, तुम्ही किती जरी हुशार असले पण तुम्ही रिझल्ट मध्ये तुमचं नाव नसलं तर नंतर कोण तुम्हाला विचारणार नाही. आणि तुम्ही रिझल्ट मध्ये आलं तर सारे जग तुम्हाला हार सत्कार करायला येईल, सगळे लोक तुमच्यावर स्टेटस ठेवायला येतील, फोटो काढायला येतील. बरोबर आहे का नाही. बरोबर. हुशार नाही असं नाही म्हणता येणार, पण आपण कुठेतरी कमी पडलो, ते मान्य करतो मी स्वतः की मी कमी पडलो बाबा. अगदी बरोबर. परंतु आज तुमच्याकडे पाहता असं नाही वाटत की तुम्ही अपयशी झालात? ते तर आहेच. मग तुम्ही तर एकतर नोकरी सोडून, म्हणजे एकतर लोकांना नोकरी मिळत नाही, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्हाला नोकरी मिळाली, लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर नोकरी सोडणं हे खूप मोठं डेअरिंग होतं सर. पहिल्यापासून थोडे धाडसी निर्णय नाही का, म्हणजे जे करायचं स्वतः ते कॉन्फिडन्स आहे, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स, स्वतःवर एक विश्वास पाहिजे की आपण हे करू शकतो. आणि या जगात इम्पॉसिबल काही नाही, कारण काय आपलं माइंडसेट आहे सगळं. एकदा माइंडसेट असलं ना तर तुम्ही काही करू शकता. आणि यशस्वी होण्याचं शेवटी निर्णय स्वतःचा आहे. हे बघा, निर्णय घेता आला पाहिजे, बरोबर आला तरी स्वतःचा, चुकला तरी स्वतःचा, पण डिसिजन घेतला पाहिजे. तुम्ही जर डिसिजन नाही घेतलं तर मग काही नाही होऊ शकत. कारण प्रोसेस आहे, तुम्हाला चालवच लागतं, कंटिन्युअसली चालतच राहावं लागेल. बरोबर. ज्यावेळेस नोकरी सोडली एमपीएससी साठी आणि एमपीएससी सोडली परत बिझनेससाठी, दुःख कधी झालं? नोकरी सोडल्यावर की एमपीएससी सोडलं? दुःख कधी होतं सर माहितीये का, जेव्हा आपण एक सर्कल असतं एमपीएससी मध्ये स्टडी करणारा, त्यातला एखादा पीएसआय होतो, एखादा अधिकारी होतो, तर त्यावेळेस त्याच्याकडे बघून वाटतं की यार आपला मित्र एसीएफ झाला किंवा आपला मित्र एखादा डीवायएसपी झाला, अरे आपण पण, आपल्यात पण गट्स होते, आपण पण करू शकत होतो, पण कदाचित आपण थोडं लेट प्रोसेस चालू केली. ते आपल्या आधी 3-4 वर्षापासून अभ्यास करत होते. आणि मग त्यावेळेस थोडंफार कुठंतरी मनाला एक थोडंफार दुःख होतं की जो गव्हर्नमेंट नोकरीचा जो स्टेटस आहे, लोक जो रिस्पेक्ट करतात. आज बिझनेसमध्ये मी समजा आज 5 कोटीचा टर्नओव्हर आहे, उद्या माझा 50 कोटी पण टर्नओव्हर होईल. जे नोकरीमध्ये किंवा एखादा अधिकारी झाल्यानंतर जो स्टेटस आहे, बिझनेसमध्ये पण स्टेटस आहे, पण शेवटी नोकरी म्हणून किंवा एखादा अधिकारी म्हणून जो स्टेटस भेटतो तो थोडा वेगळाच असतो सर. कारण इंडियामध्ये क्रेज आहे सर, महाराष्ट्रामध्ये क्रेज सर नोकरी. 100% खरं आहे. पण तरी पण तुम्हाला एक सांगतो की ज्यावेळेस तुम्ही नोकरी करणाऱ्यांकडे जाल ना, त्यावेळेस ते तुम्हाला सांगतील की बाबा तुमचं बिझनेस चांगला आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस बिझनेसवाल्याकडे जाताल ना, त्यावेळेस ते म्हणतील अरे सरकारी नोकरी चांगली. बरोबर. शेवटी आपल्या क्षेत्रामध्ये कोणालाच सुख नसतं. बरोबर. ज्यावेळेस दुसऱ्याच्या क्षेत्रात जाऊन पाहाल त्यावेळेस कळतं ते. अर्थात बिझनेसवाला म्हणतो नोकरी चांगली, नोकरीवाला म्हणतो बिझनेस. ज्याचं त्याचं दुःख ज्याला माहिती, ज्याचं त्याचं दुःख ज्याला त्याला माहिती. पण मग ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी सोडली, काय म्हणजे परत नोकरी करण्याचा निर्णय परत नोकरी केली सर. परत आता कसं आहे की माझा थोडा बोलण्याचं पिंड होतं, मला थोडी बोलण्याची आवड होती. आणि कसं आहे की माणसाला कळलं पाहिजे की आपल्यात कोणते गुण चांगले, आपलं पिंड कोणतं आहे. त्या प्रकारे सर मी मार्केटिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मार्केटिंगमध्ये मी 7 वर्ष माझं करिअर केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की मार्केटिंगमध्ये नोकरी करताना लोकांची ओळख, एक तर मला ओळख काढणं, लोकांशी बोलणं, कोण कुठल्या गावचं आहे हे थोडं माझं भौगोलिक किंवा प्रादेशिक किंवा गावाकडचा जो अभ्यास आहे बोलण्याचा हे खूप चांगलं होतं, लोक जोडणं. आणि मार्केटिंगमध्ये काय झालं की मला मोठमोठ्या कंपनीचे डायरेक्टर लोकांशी काम करण्याचं संधी मिळाली, कारण मी त्यांच्या टीममध्ये असायचं. माझं रिपोर्टिंग डायरेक्टर लोकांना असायचं. मग त्यांच्याकडे बघून मी खूप काही गोष्टी शिकत गेलो मार्केटिंगच्या. आणि जे काही आज इथं बसलोय ना, हे मार्केटिंगचं जे फील्ड आहे हे सगळं मी डायरेक्टर लोक किंवा माझे रिपोर्टिंगच्या जनरल मॅनेजर लोकांना होती, त्या सगळ्या डायरेक्टर लोकांचे मी आज इथं आभार मानतो की त्यांच्यामुळे मी आज बिझनेसमध्ये आलो, त्यांच्यामुळे मी आज हे व्यवस्थित प्रकारे चालवतोय. आता जो बिझनेस चालू आहे तुमचा, हा कधी सुरू केला तुम्ही? परत एमपीएससीचा अभ्यास बंद केल्याच्या नंतर 7 वर्ष नोकरी केली, तिकडून इकडे कसे आले? सगळ्यात महत्त्वाचं काय सर की नोकरीमध्ये मन रमत नव्हतं. खूप दिवस 7 वर्ष झाले होते. स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची एक माणसात धमक आणि कुवत असते की नाही आपण हे करू शकतो. त्याच प्रकारे नोकरी सोडून मग बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात महत्त्वाचं की 2023 मध्ये मी चालू केलं सर. आता एक 2.5 वर्ष पूर्ण होतील माझ्या बिझनेसला, 2.5 वर्ष पूर्ण होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की भांडवल काय नव्हतं माझ्याकडे. असं मी 2 लोक घेऊन चालू केलं होतं.
आणि माझं जॉब करता करता माझं मार्केटिंगमध्ये काय झालं की जे आमच्या फील्डमध्ये ऑटोमेशन फील्डमध्ये जे व्हेंडर लोक आहे किंवा जे कस्टमर लोक आहे यांची बरीचशी ओळख झाली होती. म्हणजे मटेरियल कुठून घ्यायचं ते व्हेंडर लोक ओळखीचे होते किंवा कस्टमर काही ओळखीचे झाले होते. तरी पण मी माझ्या जे जुन्या कंपन्या होत्या त्यांचा एक पण कस्टमर नाही घेतला. मी नवीन परत सुरू केलं नाही का, की जुन्या कंपन्यांचा एक पण कस्टमर माझ्याकडे आज पण नाही आणि मी त्या कस्टमरकडे परत गेलो पण नाही. एक भोसरीत सुपर कंबशन टेक्नॉलॉजी म्हणून कंपनी आहे, त्याचे डायरेक्टर आहे पोपट काळे साहेब. ते काळे साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी मला पहिली संधी दिली. त्यांनी मला पहिली 22 लाख रुपयाची ऑर्डर दिली माझ्यावर ट्रस्ट ठेवून. जिंदालचा प्रोजेक्ट होतो, जिंदाल सुपर याचा तोरंगलू कर्नाटक प्लांटचा. त्यांनी मला ऑर्डर दिली, त्यांचे मी आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं की जी जागा लागत होती शेड, ते तवड्यामध्ये त्यांनी मला 2 गुंठे शेड दिलं त्यांचं. आणि भांडवल म्हणजे माझ्याकडून काही डिपॉझिट घेतलं नाही, काय घेतलं नाही. मी फक्त ऑफिस केलं आणि माझं काम चालू केलं. त्याच प्रकारे एक जाधव सर म्हणून नाही का, की त्यांची पण माझ्यासारखीच कंपनी. मी आधी सुरुवातीला काही दिवस त्यांच्याकडून पॅनल करत होतो नाही का. मग त्यांची पण ते जाधव साहेब आणि काळे साहेब या दोघांमुळे मी आज इथे आहे. मग तुम्ही सांगताय की 2 माणसांपासून सुरुवात केली. कुटुंबाचं कसं इन्व्हॉल्वमेंट होतं त्याच्यात? कुटुंबाची इन्व्हॉल्वमेंट कशी होती की बायको जॉब करणार होती, त्याच्यामुळे घर चालत होतं नाही का. असं काही नाही की घर चालत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की ऑर्डरमध्ये ॲडव्हान्स यायचा आणि मी काय माझ्या पगारापुरते पैसे घेत होतो साहेब. आणि थोडं काय होतं की जॉबमध्ये असल्यामुळे सॅलरी पण चांगली होती, थोडीफार माझी स्वतःची पण सेव्हिंग होती सर. पण एवढं आहे की मी घरून 1 रुपया नाही घेतला म्हणजे नाही का, माझ्या वडिलांकडून किंवा. आणि आमच्या कुटुंबात पहिला बिझनेस करणारा मीच आहे. वडील काय म्हटले, तुला सपोर्ट करू शकतो पण तुला फायनान्शियली ते काय नव्हते करू शकत. ते म्हटले तुला बिझनेस करायचं कर. त्यांनी गो अहेड दिलं, तुला करायचं कर. बायकोनी पण साथ दिली, तुला जे करायचं ते कर. कारण पैसे तुम्ही तुमचे मॅनेज करा. आणि मग अशा वेळेस काय व्हायचं की हे बघा, बरेचसे कस्टमर किंवा व्हेंडर लोक काय करतात की मला क्रेडिटवर मटेरियल द्यायचे, मी चेक द्यायचो 30 दिवसाचा, 60 दिवसाचा, 90 दिवसाचा. माझ्या कस्टमर कोण आला का मी पेमेंट द्यायचो. काही ठिकाणी ॲडव्हान्स यायचं, काही ठिकाणी ॲडव्हान्स येत नव्हता. पण काय होतं की समजा एखाद्या नवीन व्हेंडर कोण मला मटेरियल घ्यायचं, तिथं माझी ओळख नाही, तिथं काही मला मटेरियल क्रेडिटवर देऊ शकत नाही ना. मग कधी कधी काही लोक आहेत की मी त्यांच्याकडून व्याजाने पण पैसे घ्यायचो. काय ॲक्च्युअली ते नाही करायला पाहिजे. पण काय होतं की पहिले 3 वर्ष तुमचा बिझनेसचा आयटर बनत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणती बँक लोन देत नाही. मग कधी कधी पर्सनल व्याजाने पण 3% पण पैसे वापरले सर. आणि ते मग आपल्या बिझनेसचे पैसे आले की त्यांचे पैसे देऊन टाकायचे सर. अशा प्रकारे प्रोसेस चालवली नाही का. बरं, आता हा सगळा जो काय तुमचा बिझनेस खूप त्रास झाला स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये, प्रचंड त्रास झाला. बिझनेस करतं म्हणजे एवढं पण सहज सोपं नव्हतं ते. आणि अजून पण काही सोपं नाही. जरी एखाद्याला वाटत असेल की नाही आता पुरस्कार मिळत आहे, त्या प्रोसेसपर्यंत पोहोचलाय, नाही, ही कंटिन्यू प्रोसेस आहे. अप डाऊन शेवटपर्यंत चालू राहणार. माणसाचा संघर्ष, मला आधी वाटायचं की एमपीएससी संघर्ष आहे, काही एमपीएससी एवढं कॉम्पिटिशन आहे, काय नाही सर. सगळ्याच फील्डमध्ये संघर्ष आहे आणि शेवटपर्यंत संघर्ष राहणार आहे. म्हणजे माणूस जन्माला आला ना तर शेवटपर्यंत संघर्ष राहणार आहे. बरोबर. पुरस्कारावरून आठवलं, म्हणजे तुम्हाला मला वाटतं 2-3 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये अहिल्यारत्न युवा पुरस्कार, युवा उद्योजक पुरस्कार सुप्रिया सुळे खासदार सुळेंच्या हस्ते तुम्हाला मिळाला. त्याच्यानंतर मला वाटतं रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड हा पण पुरस्कार तुम्हाला मिळाला. महाराष्ट्र नुकताच तुम्हाला भारत उद्योग गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. हे जे पुरस्कार आहेत, अर्थात तुमची ही जी प्रगती आहे, ही प्रगती पाहूनच हा पुरस्कार दिलेला. बरोबर सर. काय नक्की ते 2 कर्मचारी, ते आता तुम्ही जवळपास 40-50 लोकांना रोजगार देताय. 40-50 कर्मचारी तुमच्याकडे कामाला आहेत, इंजिनियर कामाला आहेत. बरोबर. काय म्हणजे हा मधला प्रवास कसा होता? सोपा होता एवढा? नाही, सोपं काहीच नाही सर. हे बघा, जरी आज मोटिवेशनल बोलणं खूप सोपं आहे, पण त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे, आज मी खूप बोलते पण माझ्या बॅक माइंडला खूप काही प्रश्न आहे की याचे पैसे द्यायचे किंवा याची ऑर्डर आणायची, हा कॉल करेल किंवा हा. सगळ्यात महत्त्वाचं काय संघर्ष, तुम्हाला जो बोललो की पहिलं तुम्ही फिरणं, मार्केटिंगसाठी फिरणं, कस्टमर शोधणं, त्यांच्याशी रिलेशन बनवणं, त्यांना कोटेशन दे, एन्क्वायरी क्रिएट करणं. एन्क्वायरी क्रिएट केल्यानंतर त्यांना म्हणजे कस्टमरचं ॲप्लिकेशन समजून घेणं, त्याच्यानुसार त्यांची एन्क्वायरी घेणं, एन्क्वायरी घेतल्यानंतर ऑफर सबमिट करणं टेक्निकल लोकांशी बोलून, मग कोटेशन दिल्यानंतर मग ती ऑर्डर फायनल करणं. ह्या प्रोसेस नंतर पण जोपर्यंत जॉब पूर्ण 100% एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत त्याला साथ देणं आणि त्याच्यानंतर वर्षभर त्या सर्व्हिसचा सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे सर. म्हणजे कंपनी चालवणं किंवा एखादी ऑर्डर आणणं, त्या ऑर्डर पुरतं नाही ना तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकत. तुम्हाला जर टिकायचं असेल मार्केटमध्ये, स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला सर्व्हिस हा अविभाज्य घटक आहे. तुमच्याकडे स्वतःचे इंजिनियर पाहिजे, स्वतःची टीम पाहिजे की कस्टमरनी. आता मी ज्या प्रोसेस ऑटोमेशन फील्डमध्ये काम करतोय की एखादा डेअरी प्लांट बंद पडलाय रात्री 12 वाजता, त्याचा कॉल जर आला की व्हीएफडी का नाही चालू होते किंवा पीएलसी का नाही चालू होते, काही प्रॉब्लेम आहे, तर रात्री 12 वाजता पण मला इंजिनियरला सांगावं लागेल, बाबा त्यांना आपला सपोर्ट करावं लागेल. म्हणजे असं काही नाही की बिझनेस करतोय, संघर्ष आहे साहेब, संघर्ष रोजच चालू आहे. म्हणजे रोज उठलं ना, मार्केटिंग फील्ड असे सर वागावाने रोज जाऊन हारण्याची शिकार तुम्हाला करायचीच आहे, त्याशिवाय नाही तर तुम्ही थांबू शकत नाही.
बरोबर. तुम्हाला एवढ्या लोकांचा रोजगार आणायचा ते तुम्हाला रोज पळावंच लागणार आहे. Yes. तुम्ही एका जागेवर बसू शकता आणि रोज एवढ्या मोठ्या प्रसंगात सुद्धा स्वतःला मोटिवेट राहणं आणि बी पॉझिटिव्ह राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःला सांगत राहणं की नाही बाबा आपण करू शकतो ना, आपण हे करणार आहे. मग डिप्रेशन मध्ये जाऊन काय होणार आहे? डिप्रेशन मध्ये गेलं तर मग 40 कुटुंब कोसळते. बरोबर. मी कोसळलं म्हणजे सगळेच कोसळले. बरोबर. तुम्हीच आधार आहेत ना. बरोबर आहे. म्हणजे कंपनीचा पण आणि त्या 40 कुटुंबाचा. बरोबर. नक्की प्रोडक्शन काय आहे आपल्या कंपनीचं, कशा पद्धतीने वर्क चालतं? सर मी म्हणजे जे माझी इंडस्ट्रियल ऑटोमेशन सोल्युशन आहे, ऑटोमेशन फील्डमध्ये येतं. सध्या ऑटोमेशन क्षेत्र इंडियामध्ये बूम आहे. ऑटोमेशन मध्ये 2 प्रकार येतात, एक ऑटोमोटिव्ह मध्ये येतं आणि एक प्रोसेस मध्ये येतं. तर मी प्रोसेस ऑटोमेशन मध्ये काम करतो. प्रोसेस ऑटोमेशन लाईक फार्मा म्हणजे लाईफ सायन्स, फूड अँड बेव्हरेजेस, शुगर, डिस्टिलरी, असं जे जिथं जिथं प्रोसेस होते म्हणजे प्रोसेस होते म्हणजे जिथं स्प्राईट बनतंय किंवा मँगोचं ज्यूस बनतंय किंवा शुगर बनते किंवा डिस्टिलरी बनते किंवा बिस्लरी बॉटल आहे, हे जे फील्ड आहे का जिथं कंटिन्युअसली किंवा फार्माचे कधी टॅबलेट बनते किंवा फार्माचे एखादं इन्सुलिन बनतंय, तिथं जे मेकॅनिकलवाले जे इक्विपमेंट बनवतात किंवा जे टर्नकी सोल्युशन देतात म्हणजे रिॲक्टर, मिक्सर, ॲजिटेटर, ब्लेंडर, हे जे मेकॅनिकल साईडचे जे इक्विपमेंट आहे, समजा एक सेगमेंट झालं, त्याला जे इलेक्ट्रिकल जे कंट्रोल करायचं असतं जे PLC वर केलं जातं, PLC लॉजिक कंट्रोल, प्रोग्रामिंग लॉजिक कंट्रोल म्हणून आमचा PLC असतो ऑटोमेशन फील्ड, त्याच्यावर कंट्रोल केलं जातं. त्या फील्डचे कंट्रोल पॅनल प्लस ऑटोमेशनचे सोल्युशन देतो सर आम्ही. ओके. म्हणजे उद्या तुम्ही म्हटले बाबा की आपल्याला गावाकडे एखादा डेअरी प्लांट लावायचा, तो पूर्ण डेअरी प्लांट उभं करून देऊ शकतो आमची कंपनी. सगळे ऑटोमॅटिक, सगळे ऑटोमॅटिक गोष्ट. सर्व्हिस पण आपण स्काडा बेस्ड सर्व्हिस देतो. आता माझे प्रोजेक्ट इथं नाही बाहेर पण चाललेत, म्हणजे ओमान आणि कतारमध्ये पण मी सिस्टम दिले ते काळे साहेबांचे, मलेशियाला पण सिस्टम दिली. अजून एक माझा केमिकल इक्विपमेंटचा कस्टमर आहे, त्यांच्यासोबत मी ओमान आणि कतारला पण आता सिस्टम दिला. ते जे स्काडावर आहे म्हणजे जे हार्डवेअर असतं म्हणजे जो कंट्रोल पॅनल असतो, इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल, तो कंट्रोल पॅनल आपण सगळं कम्प्युटर प्लस हार्डवेअर म्हणजे सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर असं करून, सॉफ्टवेअरवर एक स्क्रीन असते कम्प्युटरची, त्या स्क्रीनवर ग्राफिक डिझाईन करून त्याचे PNID सगळे ऑल कोणता चालू आहे, किती लेवल ठेवायचे, किती लेवल नंतर बंद करायचं, कोणता सेन्सर चालू आहे, कोणता सेन्सर बंद, हे सगळं आपण ऑटोमॅटिक करतो. आणि सगळ्यात म्हणजे क्रिटिकल लेवलचं काम करतो सर आपण. म्हणजे फार्मामध्ये तुम्हाला पण माहिती आहे, 1 सेकंद जरी PLC बंद झाला तर त्यांचं करोडोचं नुकसान आहे साहेब. मग त्याला एक रिडंडन्सी PLC सिस्टम म्हणून आपण देतो. म्हणजे कसं फेलसेफ PLC मॉडेल असतं, म्हणजे एक PLC बंद झाला तर स्विच होतं दुसऱ्या PLC वर लगेच. हो, ॲटोमध्ये करोडोचे PLC असतात सर. म्हणजे एक ग्रामीण भागातला पारनेर सारख्या किनी सारख्या गावातून असं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्या गावात. टँकर चालू आहे सर आता. ती व्यक्ती परदेशामध्ये आपलं प्रोडक्शन देते आणि तिथलं कंपन्या चालवण्यासाठी ऑटोमेशन आणण्यासाठी तुम्ही मदत करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे आज जर पाहिलं तर तुमचं पारनेर काय, थोडं दुष्काळ येतं, पटरभाग थोडा दुष्काळ दगडच दिसतात. हो बरोबर, दगड दिसतात. पिण्याला पाणी नाही. मला वाटतं प्रत्येक घरातला एक माणूस तरी तुमच्या नोकरीसाठी बाहेर असेल. नाही म्हणजे 99% जवळजवळ 95% गाव आमचं बाहेरच आहे. म्हणजे थोडक्यात मुंबईला खूप लोक होते पहिल्यापासून गोदी बिदीमध्ये, कारण काय रोजगार नाही. काही लोक बँकेत होते, महानगर बँक. आता माझे वडील शिक्षक, म्हणजे माझ्या वडिलांच्या जवळजवळ 2000 पर्यंत गव्हर्नमेंट जॉबला खूप लोक आहे. कमीत कमी 50 शिक्षक गावात असतील, मेजर लोक असतील आमच्याच, म्हणजे मी ज्या गल्लीत राहतो ते 4 मेजर. शेती हा ऑप्शन नाही. शेती हा ऑप्शन आहे, पण आता सिजनेबल ऑप्शन. म्हणजे कसं आहे, तुम्ही कांदे घेऊ शकता पण फेब्रुवारी मार्च पर्यंतच घेऊ शकता. तुम्ही वाटाण्याचं पीक तुम्ही पावसाळ्यात, वाटाणा, बटाटा आणि कांदे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडला. आणि नोकरी तर तुम्ही केलीच, परंतु आणि असं काय सर, गावाचे एक नाळ आहे आमची, ओंकार बाबा म्हणून आमच्या गावाचे देवस्थान आहे, त्यांचं पण गावाला आशीर्वाद आहे. आमच्या गावात उद्योजक पण खूप आहे, म्हणजे खूप मोठमोठे उद्योजक आहे ज्यांचे 50-50 कोटी टर्नओव्हर आहे, असे पण उद्योजक आहे. क्लास 1 अधिकारी पण भरपूर आहे गावात. आणि वेल एज्युकेटेड गाव आहे सर. म्हणजे गावाबद्दल अभिमान आहे. ज्या शाळेत मी शिकलो, ZP शाळेतून मी मोठा झालो, खूप म्हणजे गावाबद्दल अभिमान आहे. आणि गाव पण खूप चांगलं आहे सर. नक्कीच. थोडंसं पुन्हा आपण मागे येऊयात एकदा, की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, आता तुम्ही पाहिलं, तुम्ही स्वतः अभ्यास केलाय. बरोबर. खरंच एवढं सोपं असतं की आम्ही म्हणतो की लवकर बाहेर पडा, योग्य वेळी घेतलेली एक्झिट कुठल्याही यशापेक्षा मोठी असू शकते स्पर्धा परीक्षेत. बरोबर. उद्योग करा, कुठला तरी वेगळा व्यवसाय, तुमची जी कला असेल ती तुम्ही बरोबर सादर करा. खरंच एवढं सोपं असतं व्यवसाय उतरणं सर? व्यवसाय आहे ना सर, ज्याला जो टेन्शन सहन करू शकतो किंवा जो थोडंफार त्याला कोणाचा फोन आला किंवा आता माझ्याकडे समोरून पैसे येत नाही वेळेवर आणि मला कोणतरी व्हेंडर कॉल करते, साहेब पैसे द्या, हे जे तुमचा मधला जो कालावधी आहे टेन्शन घेण्याचं, हे तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. कोणताच व्यवसाय सोपा नाही साहेब, प्रत्येक व्यवसायात कष्ट आहे. म्हणजे मी व्यवसाय केला म्हणून सगळ्यांनी व्यवसाय करावा काय, कोणी चहाचं दुकान टाकते म्हणून सगळ्यांनी चहाचं दुकान टाकलं पाहिजे असं नाही. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचं दुःख ज्याला त्याला माहिती. हे बघा सर, बोलणं कॅमेऱ्यासमोर खूप सोपं आहे, पण त्याच्या मागचे कष्ट खूप प्रचंड आहे सर. काम करावंच लागतं सर.
आणि व्यवसायात उतरणं आणि ते तुम्ही ठामपणे उतरणं. एकदा उतरला तर उतरला, ते म्हणतात ना माग परतीचे दोर कापावं लागतं तुम्हाला. दुसरी गोष्ट, उद्या व्यवसायात यश येऊ अपयश येऊ तुम्ही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणाऱ्या असं नाही. काही चांगला काळ असतो, काही बॅड पॅच पण असतो. असं एमपीएससी सारखंच आहे. संघर्ष तुम्हाला चुकणार नाही, संघर्ष शेवटपर्यंत आहे. माझं एकच म्हणणं आहे, व्यवसायात नक्की उतरा, पण व्यवसाय शेवटपर्यंत किंवा व्यवसायात जे तुम्ही 100% योगदान द्या, तेव्हा तो व्यवसाय सक्सेस होईल. तुम्ही पूर्ण 100% नाही तर काय होईल, आता हे समजा मी आज बोलतोय, एखादं समजा युट्यूबला बघेल हे भाषण आणि तो म्हणा नाही बा त्यांनी एमपीएससी सोडली, त्यांनी केलं, पण त्याच्यानंतर समजा त्यांनी करून समजा घरून पैसे घेतले, समजा मी म्हणतो लाख रुपये घेऊ, एखादा छोटा व्यवसाय चालू करू द्या, पण त्याने तो व्यवस्थितरित्या केला पाहिजे, यशस्वीरित्या तो झाला पाहिजे. नाही तर परत काय होईल, घरच्यांचे पण लाख रुपये जाणार आणि हा परत पण डिप्रेशन मध्ये जाणार. माझं एमपीएससी करणाऱ्या ऍस्पिरंटला जर कोणाला सोडायचं असेल, माझं म्हणे कमीत कमी तुम्ही 3 वर्ष द्या. 3 वर्षात तुमची प्री सुटली, ऍटलिस्ट प्री, म्हणजे माझं काय म्हणणं, तुम्ही पण स्वतः सर एमपीएससी होल्डर आहे, तुमची प्री सुटली ना, तुम्हाला थोडाफार कॉन्फिडन्स पाहिजे बा आपण हे करू शकतो. पण 5-6 वर्ष झाले तुमची प्री सुटत नाही, तुम्हाला परीक्षेचा गाभाच कळत नाही, म्हणजे सगळ्यात महत्वाचं परीक्षेचा गाभा कळत नाही. पण आता समाजासाठी दाखवण्यासाठी तुम्ही करता, याला काही किंमत नाही. मी गावाकडून आलोय, गावात दाखवतोय, समाजासाठी दाखवतोय किंवा नातेवाईकांसाठी दाखवतोय, मी अभ्यास करतो, असं करू नका. स्वतःला फसू नका. माझं एवढंच म्हणणे, स्वतःला फसू नका. जो माणूस स्वतःला फसवतो तो आयुष्यात स्वतः फसतो. बरोबर. सगळ्यात मस्त आहे, 3 वर्ष झाले, तुम्हाला कळलं बाबा आयला आता आपलं होत नाही, किंवा अजून एखादं वर्ष घ्या, 4 वर्ष करा. पण 4 वर्षानंतर माझं म्हणणं आहे की तुम्ही एखादी नोकरी करा किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करा. ज्याला वाटतं बाबा नाही आपण नाही बिझनेस करू शकत, आपलं भांडवल नाही, आपण स्टार्टिंगला नोकरी करू 4-5 वर्षी, त्याच्यानंतर बिझनेस करू, त्याने तो तसा डिसिजन घेतला पाहिजे. पण शेवटी काय, आज स्पर्धेचं युग आहे. एमपीएससी मध्ये जागा 100 आणि 1 लाख लोक परीक्षा देतात. मग आपला रिझल्ट ओरिएंटेड तेवढं आहे का? पॉईंट मध्ये रिझल्ट आहे. सगळ्यात महत्वाचं ते आहे ना, तुम्ही पण अनुभवताय ना, रिझल्ट किती पर्सेंटेज मध्ये, तसं 0.00% मध्ये रिझल्ट लागतो. ते कुठंतरी ओळखणं गरजेचं आहे. आणि तुम्ही खरंच हा मुद्दा मांडला ना, की तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. 3-4 वर्ष दिले पाहिजे, ठीक आहे. 3-4 वर्षात स्वतःला प्रूव्ह करायला, वर्षात तुमची प्रिलियम पण निघत नसेल तर तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. कारण 6 वर्ष जर तुमची प्रिलियम, तुम्ही जर ह्या विश्वात असाल की तो 10 वर्ष हो, तो 10 वर्ष झाला मी होईल, हे असं नाही. लाखात एक असतो. बरोबर, लाखात एक असतो. आदर्श कोण ठेवायचा? जो आता युपीएससी मध्ये राज्यातून दुसरा आलेला 22व्या वर्षी 23व्या वर्षी तो आयएएस होतो. बरोबर. ऑल इंडिया रँक 23. मग तो पहिल्या अटेम्प्ट मध्ये होतो, मग त्याला आदर्श ठेवायचा का? 10 वर्षानंतर पण बरोबर अधिकारी झाला, त्याला आदर्श ठेवायचा. अर्थात जो 10 वर्षानंतर झालाय तोही अधिकारी स्ट्रगल आहे, परंतु तो कुठंतरी त्याला पण लक्षात आलं असेल की आपण त्याच्या जवळ आहे. पण जर जवळच नसेल, असं नाही होत की 9 वर्ष तुम्ही प्रिलिमच पास नाही, 10व्या वर्षी डायरेक्ट तुम्ही आयएएस होणार. बरोबर, असंही होणार नाही. आणि सर कसं आहे, मेंटली स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे. हे बघा सर, समाज काही आपलं कुटुंब चालवत नाही किंवा नातेवाईक आपलं कुटुंब चालवत नाही. तुम्ही त्याच्यात आहे, मी त्याच्यात आहे. स्वतःच्या घरचा किराणा स्वतःलाच भरायचा आहे. कोणी आणणार आहे का? ठीक आहे, व्यावहारिक 2000 रुपये एखाद्याने दिले, 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर महिन्यानंतर तो ते पैसे मागणारच आहे. व्यवहाराच्या ठिकाणी आयुष्यभर कोण कोणाला मदत करत नाही. आई वडील पण नाही करू शकत सर. एका तुम्ही मोठे झाले, 24-25 झाले, 25-26 झाले, तुम्हाला किती दिवस पैसे पुरवणार आहे? त्यांना वाटतं ना मुलगा मोठा झालाय, मुलगी मोठी झाली, तिने आता स्वतःच्या सो करतो, तो काहीतरी केलं पाहिजे. आणि मग एका लेवल नंतर काय होतं की मुलाचं वय 28-29 होतं, मग करिअर सेट, तिथून पुढे लग्न. मग याच्यात काय होतं की मग जे लवकर सोडतात किंवा जे लवकर निर्णय घेतात ते याच्यातून बाहेर पडतात, काहीतरी वेगळं चालू करतात आणि मग यशस्वी पण होतात. पण मग जे त्याला स्टिक राहतात, नाही बाबा नाही मला हेच करायचंय, आणि जर त्यानंतर यश मिळाल्यानंतर ते सगळ्यात मोठं दुःख मोठं की नाही यश मिळालं तर काय, म्हणजे ते न घडका न घडका अशी परिस्थिती होती सर. आणि तुम्हाला सांगतो सर, मी आतापर्यंत खूप युट्यूब म्हणजे इंटरव्ह्यू बघत आलो, माणसाचा प्लॅन बी स्वतःचा असला पाहिजे आणि यशस्वी होण्याची एक गोडधोड पाहिजे की नाही बाबा की एकला. आणि मी म्हणत नाही की तुम्ही हुशार नाही, हे बघा जो अभ्यास करतो तो हुशार असतो. शेवटी साहेब इंटरव्ह्यूला 10,000 लोक जातात, 10,000 लोकांतले 300 लोक सिलेक्ट होतात. समजा एक DYSP इंटरव्ह्यू तर 5 लोक बोलवतात किंवा 3 लोक बोलवतात. मग ते जे 3 जातात ना साहेब, ते तिघं हुशारच असतात. जो प्री सुटला, जो मेन सुटला, तो इंटरव्ह्यू जातो म्हणजे तो कॅलिबर कमी नाही, पण कुठंतरी त्याची पर्सनॅलिटी, त्याची बोलण्याची ओळख, त्याची डिसिजन घेण्याची मेकिंग, त्याच्यावर ते निवडतात ना साहेब. अगदी बरोबर. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. म्हणजे बिझनेस करणंही सोपं नाही आणि नोकरी करणंही सोपं नाही. पण आणि तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येक जण हुशार असतो, आणि जर फक्त हुशारीवर जर अधिकारी जर जज झाले असते किंवा अधिकारी जर झाले असते तर राज्यात पहिला येणारा, 10वीत पहिला येणारा, 12वीत पहिला येणारा नक्की IAS किंवा IPS झाला असता. बरोबर आहे. असं नाही, हे 100% आहे. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करताय, MPSCचा अभ्यास करत असताना चढ उतार असतात,
तसं व्यवसायामध्ये पण चढ उतार असतात. तुमच्या बाबतीत कधी काय असं कसं असतं सर, व्यवसायामध्ये कसं असतं, आपलं इयर एंड आहे, म्हणजे इंडियाचं जे इयर एंड आहे की 1 एप्रिल टू 31 मार्च पर्यंत. आता 31 मार्च नंतर काय होतं, 31 म्हणजे शेवटचा जो क्वार्टर असतो, जून म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, हा क्वार्टर बरेचसे ऑर्डर बूमला असतात, प्रोजेक्ट एक्झिक्युशनला असतात, म्हणजे ऑर्डर क्लोजिंगला असतात. पहिला जो क्वार्टर येतो ना, एप्रिल, मे आणि जून, हा क्वार्टर थोडा स्लॅक असतो. जसं प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा आईस्क्रीमचा बिझनेस उन्हाळ्यातच चालतो, पावसाळ्यात शक्यतो नाही चालत, तसंच आहे ना प्रत्येक बिझनेसचं. हे कोणतं पण बिझनेस घ्या, एक थोडंफार स्लॅक असतो सर, म्हणजे जास्त नाही म्हणता येणार, एक 2-3% फरक पडतो सर. आता मग त्यामध्ये काय होतं की मग एम्प्लॉई सॅलरी काढणं किंवा एम्प्लॉईचे पगार करणं. आता आपलं कसं आहे, आपण भांडवलदार नाही, आणि तुम्हाला माहिती आहे का सर, मराठीमध्ये म्हणे नाही का, पैशाचं सोंग नाही आणता येत. मी लय ठिकाणी बोललो, तुमचे पैसा तुम्हाला जो उभा करायचा आहे, तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे, आणि प्रत्येक वेळेस तुमच्या देव तुम्हाला मदत करतो. माझं बाबीर देवावर खूप श्रद्धा आहे साहेब, म्हणजे त्या देवानी मला, म्हणजे मी म्हणतो त्याचा आशीर्वाद आहे, त्याची आज कृपा आहे, आपले चांगले कर्म आहे, माझ्या वडिलांचे पुण्य आहे, त्यांनी आयुष्यभर जे शिक्षण क्षेत्रात जे काम केलं, त्या शिक्षण क्षेत्रातलं कदाचित त्यांची पुण्य आज मला भेटते, मला असं वाटतं. आणि आपलं पण चांगलं आहे, जेवढं चांगलं करतं तेवढं करत राहायचं. आणि बॅड पॅचचं कसं आहे सर, चढ उतार बिझनेसमध्ये, ऑर्डर येणं, ऑर्डर नाही येणं, कॉम्पिटिशनचा जमाना आहे सर. कधी कधी लोक 10,000 रुपये प्राइस कमी झाले तरी दुसऱ्याला ऑर्डर देऊन टाकतात, म्हणजे असं पण आहे साहेब, होतं साहेब. मग त्यावेळेस मार्केटिंग फील्डमध्ये आपण विचार करतो, यार आपण एवढी चांगली बेस्ट प्राइस दिली किंवा ह्या गोष्टी दिल्या तरी नाही भेटली. सगळ्याच गोष्टी आपल्या नशिबात नाही किंवा सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडणार. मग खचून नाही गेलं पाहिजे साहेब. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या असतात तर मग सगळे सुखी असते. बरोबर. आणि सर संघच राहिलं नसतं, प्रत्येक जण यशस्वी झाला. आणि साहेब संघर्ष करण्याची मजा आहे ना साहेब. मी तर म्हणतो आयतं न भेटलं पाहिजे. समजा ठीक आहे, मला नोकरीपर्यंत म्हणजे शिक्षणापर्यंत माझ्या घरचं थोडं सगन होतं, वडील शिक्षक होते किंवा अधिकारी होते, म्हणजे परिस्थिती चांगली होती. पण आता बिझनेसमध्ये माझ्या घरचं कोण नाही ना, मी एकटाच संघर्ष करतो आणि तो मला करावाच लागणार आहे. ठीक आहे, पुढच्या पिढीला थोडं बेटर आहे, पण मला तर संघर्ष चुकणार नाही ना. आणि काय आहे सर, रडून फायदा नाही, लढायचं. सगळ्यात मोठं काय आहे, आपण ज्या मराठात घडलो, स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली समजा, आणि महाराजांनी जे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं, जेवढे आहे जे आहे त्याच्यात लढायचं. आपलं मुठभर सैन्य होतं तरी आपण लाखो मावळ्यांस म्हणजे लाखो मुघलांसोबत आपण युद्ध केलं आणि एवढे मोठे किल्ले लढले. तर आपण त्या मराठा जन्माला आलोय साहेब, आपल्यात कुठंतरी त्या रक्तात काहीतरी त्या गोष्टी आहे ना साहेब. 100%. अर्थातच तुमचे हे विचार आहेत म्हणून आज तुम्ही कंपनी उभा करताय. सध्या काय स्टेटस आहे कंपनीचं? सध्या स्टेटस असं आहे सर, मी आता एक नवीन प्लांट चालू करतोय, म्हणजे माझं स्वतःचं मी इन हाऊस फॅब्रिकेशन चालू करतोय. आता 10 मेला त्याचं उद्घाटन आहे, तुम्हाला पण त्याचं आमंत्रण सर. आणि त्यासाठी एक नवीन टीम रिक्रुट करतो, एक 15 लोकांची. आणि यावर्षी एक 10 CRचं टार्गेट धरलंय सर, आणि मला वाटतं होईल सर ते. आणि खूप कमी वेळात सर खूप काही गोष्टी म्हणजे असं नाही बोला, पण अचीव झाल्या, म्हणजे आपल्या लेवलनुसार आपण अचीव केल्या. हे बघा सर, यश आपल्या मनावर आहे, आपण किती मानतो किती नाही मानतो किंवा कंपॅरिझन करण्यात पण अर्थ नाही. आपली जेवढी कुवत आहे तेवढं पळायचं सर, आणि आपण लढायचं सर. माझं तेच आहे, आपली जेवढी डेअरिंग आहे, आपली जेवढी कुवत आहे तेवढं आपण करत राहायचं आणि ध्येय मोठे ठेवायचे. स्वप्न बघायला काय जातं, मी 100 कोटी स्वप्न बघतोय. आज मला वाटतं की अजून 10 वर्षात माझी कंपनी 100 कोटीपर्यंत असली पाहिजे, कमीत कमी 200 लोकांना रोजगार दिला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. स्वप्न बघितलं पाहिजे ना सर, स्वप्न नाही बघितलं त्याच्या दिशेने पळणारच नाही सर. आणि गोल पाहिजे, गोल सेट पाहिजे माणसाचं, स्वप्न पाहिजे आयुष्यात. अगदी बरोबर. आता स्वप्न MPSCत पण पाहिले, पण आता समजा कदाचित नाही ते पूर्ण झाले, मग ते इकडे पूर्ण करायचं साहेब. बरोबर. आणि काय सर, प्रायव्हेटमध्ये स्काय इज द लिमिट आहे. तुम्ही जेवढं पळताल तेवढं चरताल, म्हणजे तुम्ही जेवढं पायाला ते म्हणतात ना, मारोड्यांमध्ये मन आहे, जेवढं फिरताल तेवढं तुम्ही ऑर्डर आणताल, तसं आहे सर. नक्की नक्की, खरंच. आणि तुमची वाणी हेच तुमचं खरं भांडवल आहे. तुम्हाला जे भांडवल लोकांना पैशाच्या स्वरूपात लागतं, तुमची वाणी हेच खरं तुमचं भांडवल आहे. पण हे सगळं होत असताना तुम्ही नोकरी सोडून, चांगल्या पगाराची नोकरी सोडून MPSCत आलात, परत नोकरीला गेलात, चांगला पगार होता, सगळं चांगलं होतं, सेव्हिंग होतं तुमच्याकडे, तुम्ही परत बिझनेसकडे आलात. असं कधी वाटलं की अरे यार, सुखाचा जीव दुःखात टाकलाय आपण, चांगली नोकरी होती, महिन्याला पगार येत होता, उगाच इकडे आपण व्यवसायात आलो, असं कधी वाटलं? नाही सर, मला नाही वाटलं. कारण मी तुम्हाला म्हटलं, मी एकदा दोर कापला तर कापला. डिसिजन माझा आहे, माझा माइंडसेट क्लिअर आहे, मला काय करायचं आयुष्यात. एकदा इथं क्लिअर झाले ना आपलं व्हिजन काय, आपलं काय करायचं ते करायचं. कारण काय सर, एकदा डिसिजन घेतल्यानंतर मग जर तरच्या गोष्टी नसतात, आणि जो माणूस जर तर किंवा थोडंफार हे होतं ना, मग ते यशस्वी नाही होत. हे यशाचं रहस्य ते ना साहेब, एकदा डिसिजन घेतलं मग. तुम्ही सुरुवातीला सांगत होते की कधी कधी डाऊन फेज येते, त्यावेळेस स्वतःला कशी उभा करा? सर डाऊन फेज, आता समजा पेमेंट येत नाही समोरून किंवा पैसे अडकले, ते चिडून गागून किंवा भांडणं करून पैसे निघत नाही सर. तुम्हाला एकच सांगतो, सगळा खेळ पैशाचा आहे, सगळं पैशावर चाललंय, पैशासाठीच चाललंय. इच अँड एव्हरी गोष्ट पैशासाठी चालली. आजकाल पैसा असला तर स्टेटस आहे, पैसा असला तर किंमत आहे. नाही तुम्ही पण बघा सर, लोक पण पैशावर जज करतात साहेब.
तुम्ही पण त्या क्षेत्रात आहे, मी पण त्या क्षेत्रात आहे. आणि डाऊन फेज कशी सर, की जेव्हा तुमच्याकडे तुम्हाला सॅलरी करायची पण तुमच्या अकाउंटला पैसे नाही, मग त्या फेजमध्ये तुम्ही कसं मॅनेज करताय, कोणाकडून तात्पुरते तर तुम्हाला ती वेळ मारून न्यावं लागते ना सर. बरोबर. शेवटी तुम्ही काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे ना. तुम्ही जर हातावा दिलं नाही यार आता पैसे येत नाही, मग कसं करायचं, काय करायचं. मग लोकांचे हे बघा सर, एम्प्लॉय प्रामाणिकपणे काम करत आहे, माझी टीम खूप चांगली आहे, आज माझी टीम काम करते म्हणून मी इथं बसलोय. सर टीमचं पण योगदान खूप मोठं आहे. सगळ्यात महत्वाचं काय की इंजिनियर लोक आमचे जे डिपार्टमेंट आहे सगळे ते पण खूप सगळ्यात इंजिनियर लोक म्हणजे पर कंपनीतला वॉचमन असो किंवा एखादा सिनियर एम्प्लॉयर असो किंवा इंजिनियर लोक असो, डिझायनर असो, प्रोजेक्ट इंजिनियर असो, सगळे लोक मी सगळ्या लोकांचे आभार मानतो नाही का. ते पण त्यांचं थोडक्यात चांगलं स्किल देत आहे, चांगलं काम करत आहे म्हणून आज कंपनीची ग्रोथ होते. त्यांची ग्रोथ झाली तर कंपनीची ग्रोथ झाली तर त्यांची पण ग्रोथ होणार, सगळ्यांचीच ग्रोथ होणार. सगळ्यात महत्त्वाचं पण डाऊन फेजमध्ये कसं आहे सर, तुमच्याकडे पैसे नाही म्हणून तुम्ही एम्प्लॉयची सॅलरी लेट करताय किंवा नाही करू शकत असं नाही होऊ शकत. तुम्हाला करायचीच ना. जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा मला पण कोणतरी सॅलरी देत होतं ना साहेब. डाऊन फेज साहेब, डाऊन फेजमध्ये तुमचं मन खंबीर पाहिजे. नाही बाबा हे वादळ आलंय, हे थोड्या दिवसात निघून जाणार आहे, ह्या परिस्थितीत मी थोडं शांत राहिलं पाहिजे, संयमाने घेतलं पाहिजे. आणि खरं बोलू साहेब, बिझनेसने मला संयम आणला. मला संयम नव्हता माझ्यात, खरं सांगतो. म्हणजे पेशन्सची थोडी कमी होती, पण आता पेशन्स येत चालला. कधी कधी थोडा स्वतःला त्रास होतो, यार आज येणार होते, समोरचा बोललो होता आज पैसे टाकतो पण नाही टाकले. मग त्यावेळेस काय करायचं, मी तर किरण सरना शब्द दिला, सर तुमचं आज पेमेंट करतो. मग किरण सर मला उद्या परत कॉल करते, सर पेमेंट आलं काय लोकांना. आणि दुसरी गोष्ट, सामोरं गेलं पाहिजे. जरी तुमच्याकडे आज समजा पैसे असो किंवा नसो तरी लोकांशी तुम्ही कॉल अवॉइड नाही केलं पाहिजे, लोकांचे कॉल उचलले पाहिजे, लोकांचे उत्तर दिले पाहिजे. तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे, तुमची टीम टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे. व्यवसायाचा गाभा काय, तुम्ही जे प्रॉडक्ट करताय ते टेक्निकली तुम्ही तेवढं स्ट्रॉंग बनवताय का, तुम्ही टेक्निकली तेवढं सपोर्ट करताय का. कारण टेक्निकलचं युग आहे ना, आपण टेक्निकल प्रोडक्ट विकतोय तर तुम्हाला त्या लेवलचे तुमच्याकडे इंजिनियर आहेत का, त्या लेवलचा तुमचा सपोर्ट आहे का. कारण कसं आहे, विकणं सोपं आहे, सर्व्हिस देणं खूप अवघड आहे. विकणं सोपं आहे हो सर, खरं विकायला काय विकून मोकळं होतं माणूस, पण पुढे सर्व्हिस पण दिली पाहिजे ना. बिझनेस सर्व्हिसवर चाललाय, एकदा कस्टमर सेट झाला ना सर शक्यतो हालत नाही कुठं. बरोबर. सर्व्हिस जर चांगली आणि वेळेवर मिळत असेल तर तो कशाला हलेल, तेच महत्वाचं. पण आता आजच्या पॉडकास्टच्या शेवटी खरं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, लाखो विद्यार्थी तयारी करतायत. बरोबर. कित्येक विद्यार्थ्यांना बाहेर पडायचंय, पण बाहेर पडल्यावर करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न. बरोबर. व्यवसाय करायचा तर करायचं काय, कारण 5-6 वर्ष आयुष्याचे उमेदीची वर्ष व्हायला गेलेले असतात, व्हायला नाही म्हणतात पण गेलेले असतात. कुटुंबाने आपल्यावरती आशा असते माणसाला. बरोबर. त्या आशेसाठी तर सगळ्या गोष्टी होत असतात आणि इकडेही पैसा घालवलेला असतो, परत जर नव्याने व्यवसाय उभा करायचा म्हटलं त्यासाठी पण पैसा. काय सांगाल तुम्ही की या आजच्या पॉडकास्टच्या शेवटी या युथ वर्गाला व्यवसायात जर यायचंय तर कुठल्या गोष्टी त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे, पैसा सोडता? माझं एकच सांगणं आहे सर युथ वर्गाला, म्हणजे थोडक्यात की तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेताल पहिले एक वही घ्या, त्या वहीवर लिहा, एका पेजवर लिहा की आपल्याला करायचं काय, बिझनेस करायचा कोणता करायचा, स्वतःचं आवडीचं क्षेत्र काय. म्हणजे तुम्हाला कोणते, म्हणजे एखादा इंजिनियर असेल, एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्याची पार्श्वभूमी काय आहे की कुटुंब सपोर्ट करणार आहे का, फायनान्शियल कंडिशन कशी आहे, त्याच्यावर जर तर त्या गोष्टी. परत त्याने मग आधी स्टार्टिंगला माझं म्हणणं आहे की एखादा व्यवसाय करायच्या आधी त्याने त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. जसं की मी मार्केटिंगमध्ये काम केलं, मी माझ्या कंपन्यांमध्ये किंवा डायरेक्टर लोकांसोबत किंवा आमच्या कंपनीच्या एक्झिक्युशन सोबत जे काम केलं त्यांच्याकडून मला शिकायला भेटलं की 7 वर्षात की नाही बाबा की आपण हे असं कंपनी चालते, असं प्रोडक्शन चालतं, असं मॅनेजमेंट चालतं, त्या असं प्रोजेक्ट डिपार्टमेंट चालतं. ह्या गोष्टी तुम्हाला आधी सर कुठं पण गेलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. की जिथं आता काही ठिकाणी समजा एखाद्याला हॉटेल टाकायचं आहे, तिथं समजा तुम्हाला गरज नाही समजा एक्सपिरियन्सची, पण तुम्हाला तिथं एखादा आचार्य चांगला भेटला पाहिजे किंवा तुम्हाला टीम तयार करता आली पाहिजे, तुम्हाला तिथं सगळेच लोक पाहिजे, किंवा एखादा चहा बनवायचा, तुम्हाला चहा बनवते चहाचं हॉटेल टाकायचं आहे, मग तुम्हाला त्या गोष्टी जमताय का. किंवा ते व्यवसाय टाकल्यानंतर तुमच्या मनात हा पण विचार नाही आला पाहिजे की यार मी MPSC करत होतो मग मी अधिकारी झालो असतो, माझा मित्र अधिकारी झालाय, माझा मित्र लायब्ररीत अभ्यास करतोय, हे विचार सोडून दिले पाहिजे. हे विचार जर ठेवत राहिले ना तुम्ही अजून मग व्यवसायात पण तुमच्या म्हणजे मन नाही रमणार. तुमच्या व्यवसायात मन नाही रमलं का तुमचा सक्सेस रेशो त्या प्रकारे जाणार नाही. माझं म्हणणं काय, एकदा डोक्यात तुम्ही 100% केलं की नाही व्यवसाय करायचा आहे, उद्या चहाचा दुकान किंवा कोणता पण व्यवसाय करा, पहिली गोष्ट त्यातल्या संधी ओळखा, हे व्यवसायात किती लांबपर्यंत जाऊ शकतो. असं नाही झालं पाहिजे आज चहाचं दुकान टाकले पण 5 वर्षानंतर ते बंद करायची वेळ आली किंवा नको मग अजून काहीतरी दुसरं करू, असं नाही झालं पाहिजे. व्यवसाय चांगला शोधा, चांगल्या व्यवसायासाठी तुम्ही प्रयत्न करा, त्यासाठी काही फ्रँचायझी काही कन्सल्टंट आहे तुम्ही त्यांच्यासोबत जोडा, त्यांचा सल्ला घ्या. एखाद्याला वाटलं बाबा मी माझा नंबर देतो सर तुम्हाला, तुम्ही तो तुमच्या वास्तव कट्टा चॅनलवर तो टाका, एखाद्याने मला कॉल केला तर मी त्याला सांगाल ना की नाही मग खाचा खोचा काय बिझनेसच्या, त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे, स्वतःला मोटिवेट कसं राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जर टेक्निकल किंवा अजून कोणता चांगला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला स्किल किंवा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. ऍटलीस्ट सर तुम्ही 2 वर्ष तरी त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. कारण नाही तर काय होईल, तुम्ही अर्धवट नॉलेज घेऊन उतरले ना सर, त्याचं दुःख किंवा त्याचा प्रॉब्लेम तुम्हालाच होईल.
म्हणजे काय दुःख म्हणजे काय की उद्या जर बिझनेस जर नाही सक्सेस झाला तर मग परत काय होते, घरचे समाज पण त्याच गोष्टी, लोक घोड्यावर पण चालून देत नाही, लोक खाली पण बसून देत नाही. तुम्ही यशस्वी झाले ना सर, सगळे म्हणतात नाही ना पोरग करणारच होतं, आणि जर तुम्ही नाही झाले ना लोक म्हणतात नाही ते तसंच होतं, मला माहित होते वायात जाणार होतं. आणि सर काय एमपीएससी करणारी 99% मुलं ग्रामीण भागातले सर. माझं तर त्यांना एवढंच सांगणं आहे मित्रांनो, तुम्ही 4-5 वर्ष करा, एमपीएससी करा, मन देऊन नाही, 12 नाही 18 तास अभ्यास करा, यशस्वी व्हा. जर तुम्ही चुकून नाही यशस्वी झाले तर तुम्ही प्लॅन बी ठेवा. प्लॅन बी असा ठेवा की एक तर नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण जे करताल ते चांगलं करा आणि सर्वोत्तम करा. 101% द्या त्याच्यात. कारण काय एकदा तुम्ही पळाले तर मग रेसच्या घोड्यासारखेच पळाले पाहिजे त्याच्यापर्यंत, मग परत मागे नाही वळायचं. मग कॉम्पिटिशनचा पण विचार नाही करायचा की माझ्याबरोबर किती. तुम्हाला खरं सांगू सर, भारतात कमीत कमी आहे ना सर, आता पुण्यात 2-2.5 हजार ऑटोमेशन कंपनी आहे. मग मी जर त्या स्पर्धेचा विचार करत बसलो तर माझ्याकडे होईल काय साहेब? देवाने प्रत्येकाची सोय केली. ते म्हणतात ना, ज्यांनी चोच दिली त्यांनी चाऱ्या सोय केली. काही छोट्या लेवलला करतात, काही मोठ्या लेवलला करतात, काही मिडियम लेवलला करतात, पण तुमची काम करण्याची पद्धत पाहिजे. आणि माझं एकच म्हणणं आहे, माणूस थांबला नाही पाहिजे, चालत राहिला पाहिजे, प्रोसेस एन्जॉय केली पाहिजे. तुम्ही जर थांबले तर मग काय नाही होणार ना, चालत राहिले पाहिजे. हे बघा सर, माझं मुलांना खरंच एक प्रकारचा म्हणजे संदेश आहे. एमपीएससी समजा बाय चुकून तुम्हाला जर अपयश आलं किंवा अपयश मिळालं तर तुम्ही खचून नका जाऊ, तुम्ही प्लॅन बी निवडा. माझ्यापेक्षा पण प्लॅन बी निवडणारे लोक खूप पुढे गेलेले आहे. प्लॅन बी निवडा, तुम्ही चांगलं काम करा, नोकरी करा, चांगली करा. ज्याला व्यवसाय करायचा, ज्याच्याकडे भांडवल त्याने व्यवसाय करा आणि यशस्वी व्हा. पण 100% देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परत हा विचार नाही आला पाहिजे तो अधिकारी झाला किंवा तो मित्र अधिकारी झाला म्हणून मी का नाही झालो. देवाने जे दिलंय ते स्वीकारा पुढे 100%. कारण तुम्ही जे सांगताय 100% जर कुठलंही क्षेत्र असो, 100% जर तुम्ही त्याच्यात दिले तर तुम्ही यशस्वी व्हाल. बरोबर आहे. आणि तुम्ही खरं तर जाता जाता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचे सल्ले दिले. तुमचा जो व्यवसाय आहे, तुम्ही एमपीएससी करून पुन्हा नोकरीत गेले आणि तुम्ही सांगितलं तुम्ही अनुभव घेतला, तसं विद्यार्थ्यांनी कुठे अनुभव घेतला. मी स्वतः 7 वर्ष नोकरी केली ना सर, त्याचाच फायदा तुम्हाला इकडे. बरोबर. आता मी जर समजा डायरेक्ट बिझनेस मध्ये उतरायचं ठरला असं तर मी नसतो यशस्वी झाला ना सर. कोणत्या पण गोष्टीचा अनुभव लागतो ना सर. बरोबर. शेवटी अनुभवाशिवाय नाही ना शक्य सर. तुमचा अनुभव तिथं कामाला आला, बरोबर, म्हणून तुम्हाला अडचणी कमी आल्या. म्हणून आणि कसं आहे सर, अनुभवापेक्षा पण मला लोक भेटत गेले. बरोबर. आज मी जे बोलतोय, आज जे इथं बसलोय, मी ज्या कंपन्यांमध्ये जॉब केला ना सर, सगळे डायरेक्टर, एमडी लोक किंवा मला साथ देणारे माझे सिनियर लोक, जनरल मॅनेजर लोक, माझे ज्यांचे रिपोर्ट आहे, त्या सगळ्या लोकांचे आभार मानतो की बाबा मी तुमच्यामुळे आज इथपर्यंत आलोय. आणि कसं आहे सर माहितीये का, आपण जाणीव असली पाहिजे आपल्याला इथपर्यंत कोणी आणलंय. आता खरं बोलू का सर, मला माझ्या पैसे म्हणजे खरं सांगतो, बिझनेसमध्ये पण काही गावाकडचे लोक असतात किंवा काही अजून मित्र कंपनी असतात, काही लोक 10,000 देतात, कधी कधी 15,000. अशा पण लोकांचे मी आता प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत. मी म्हणतो सर मला 100 लोकांनी मदत केली असती, पण इथं वेळ कमी, मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकत. मी एवढंच सांगतो की जरी कोणाचं नाव राहिलं असेल तर मी सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी माझ्या आयुष्यात मला साथ दिली. तुमचा मोठेपणा हा आहे की तुम्ही तुमच्या यशामध्ये इतरांचा पण वाटा आहे हे मोठ्या मनाने सांगताय. बरोबर. त्यामुळे नाव घेण्याचा प्रश्न नाही, ते तुमच्या मनाचाच मोठेपणा आहे. आणि माझ्या टीमचं पण मी आभार मानतो. इथं नाही की माझी टीम खरंच चांगली आहे. आमचे इंजिनियर लोक, प्रोजेक्ट इंजिनियर लोक, पीएलसी प्रोग्रामर लोक, इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंट, प्रोजेक्ट डिपार्टमेंट, डिझाईन डिपार्टमेंट, आणि सगळे मला पण खूप चांगले लोक मिळाले. त्यांनी म्हणजे मी पण त्यांना चांगली वागणूक दिली. कारण काय बघा सर, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. आपण त्यांना रिस्पेक्ट दिला, त्यांना चांगलं काम करतात साहेब. लोकांना आजकाल ना सर म्हणजे चांगलं बोलणं, प्रेमाने वागणूक दिलं की लोक चांगलं काम करतात. तुमच्या स्वभावामुळे ती टीम तशी तयार झाली. तुम्ही जे पेरताय ते जोगवणार आहे. बरोबर सर. अर्थातच त्याच्यामुळे खरं तुमच्या यशाचं गमक हे आहे. तुम्हाला जसं सांगितलं की तुमची वाणी चांगली आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. वाणी सर वडिलांची देण आहे सर. येस. कारण वडील एक छोटा मुलगा जरी असला किंवा माझी मुलगी 2 तरी तिला आवाज घालतात. मग त्यांच्या एवढं परिपक्व नाही मी, पण वडिलांची देण आहे सर. तेच घरातले संस्कार आपण जे म्हणतो तेच पुढे परंपरेनुसार चालत असतात. निश्चितच सर, खरं तर तुमचा हा जो प्रवास आहे हा खूप टप्प्याटप्प्याचा आहे. बरोबर. नोकरी, एमपीएससी, नोकरी, बिझनेस, आणि तुम्हाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमचा हा जो परिवार आहे व्यवसायातला हा खूप मोठा होणार आहे. तुम्ही भविष्यामध्ये खूप लोकांना रोजगार देताल अशी अपेक्षा आहे. आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नेहमी मदत करता, कारण ते तुम्ही जगलेला आहात. 100% नक्की. कारण ते स्वप्न काही दिवस मी जगलेलो आहे सर. कसं मी पण कधीतरी स्वतःला अधिकारी बघत होतो की नाही बाबा आपलं कुठंतरी लिहिलेलं असायचं, डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी सीओ, एक ठेवटी माणूस लिहून ठेवतो ना. आज माझ्या घरात सर 10,000चे पुस्तकं पडले. माझी वाईफ कधी कधी म्हणते आपण ते हे करू, मी म्हणतो ते राहू दे, नाही वाचले. माझी मुलगी एखाद्याला देत आली. हा सर, कधी कधी भूतकाळातल्या आठवणींवर कधी कधी माणूस जगत असतो की नाही बाबा
आणि ते पण खूप महत्व माणसाने भूतकाळ पण नाही विसरलं पाहिजे. आपण ज्या पायरीपासून इथपर्यंत आलोय किंवा आपल्याला ज्या लोकांनी मदत केली त्या लोकांना पण नाही विसरलं पाहिजे. माणूस म्हणतो ना, खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. अगदी बरोबर. खरंय. खरं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आमच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना किंवा इतर युवकांना नक्कीच ज्यांना व्यवसाय द्यायचा आहे त्यांना तुमच्याकडून मदत होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा व्यवसाय तिथे चढउतार आणि खरं बहुमूल्य सल्ले दिले, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू सर. सगळ्यात महत्वाचं, आज मला वास्तव कट्टाचे संस्थापक किरण निंबोरे सर यांनी मला आज इथं बोलवलं, इन्व्हाइट केलं या मुलाखतीसाठी. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सगळ्यात महत्वाचं की किरण सरांचे खूप खूप आभार की त्यांनी MPSC जे ॲस्परंट आहे की MPSC मध्ये जे मुलं करताय का ते जे इंटरव्ह्यू घेत आहे याच्यातून नक्कीच कोणाला ना कोणाला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सरांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. हे कार्य सर असं चालू राहू द्या. धन्यवाद सर. थँक्यू.